नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झालेली आहे. उदगीरमध्ये झालेल्या महामंडळाच्या बैठकीत या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. लातूरच्या उदगीरमध्ये साहित्य संमेलन होणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. तर संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झाल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी सत्ताधारी शिवसेनेला मोठा झटका दिलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेसंदर्भात आता लोकायुक्तांकडून चौकशी करण्यात येणार आहे. बीएमसीच्या आश्रय योजनेमध्ये 1800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केलाय. त्या योजनेची चौकशी करावी असं पत्र राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले. आश्रय योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलेला आहे. समीर वानखेडेंना मुदतवाढ मिळावी यासाठी भाजपचे नेते दिल्लीमध्ये लॉबिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलेला आहे. सर्व बेकायदेशीर कामं या अधिकाऱ्यांनी केल्याचं रिपोर्ट असताना देखील भाजपचे नेते समीर वानखेडेला इथे ठेवण्यात उत्सुक आहेत. म्हणजे वसुली गँगमध्ये त्यांचा सहभाग आहे का, असा सवालही मलिक यांनी उपस्थित केलाय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नवीन रेल्वेचं लोकार्पण करण्यात आलं. ही नवीन रेल्वे नांदेड ते पुणे दरम्यान धावणार आहे. नांदेड, जालना, औरंगाबाद, मनमाड, हडपसर, पुणे असा हा मार्ग असणार आहे. ही रेल्वे आठवड्यातून 2 वेळेला चालवली जाणार आहे. दरम्यान औरंगाबाद ते मनमाड दुहेरीकरण आणि विद्युतीकरण लवकरात लवकर होईल, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पोलीस वर्धापन दिनानिमित्त राज्यातील पोलीस बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. भविष्यात पोलीस बांधवांच्या दृष्टीने चांगल्या योजना सुरू केल्या जाणार असून याचा पोलीस बांधवांना फायदा होणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलंय. यावेळी बोलताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं असून जेव्हा निर्बंध कमी होतील तेव्हा बैलगाडा मालक बैलगाडा शर्यती भरवू शकतील, असंही गृहमंत्र्यांनी सांगितलंय. देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून गेल्या 24 तासात 27,553 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. तर एका दिवसात कोरोनामुळे 284 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येमध्ये देखील वाढ झाली असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ही 1525 वर गेली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्य शासनाने त्याला तोंड देण्यासाठी योग्य तयारी केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते बारामतीमध्ये बोलत होते. दरम्यान सगळ्यांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. मुंबईतल्या दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसून आलंय. एकीकडे मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढते, तर अशातच नागरिकांना याचं गांभीर्यच नसल्याचं दिसून आलंय. यामुळे प्रशासनानं कठोर पावलं उचलण्याची गरज आता निर्माण झाली आहे. औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात शहरात नागरिकांची गर्दी आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरल्यानं संसर्ग वाढत असल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या 10 दिवसांपासून असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता तब्बल 3 पटीनं वाढलेला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना नागरिक बाजारपेठेत मास्क न घालताच फिरताना दिसतायत. त्यामुळे सर्वांना नियम पाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय. कार्ल्यातील एकविरा गडावर भाविकांची गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं. रविवार निमित्त एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक गडावर दाखल झाले. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढते, अशात गडावरील ही गर्दी पाहून कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. पुणे जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागलेली आहे. पिंपरी चिंचवड इथल्या बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळते. गंभीर परिस्थिती असताना देखील पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक बेपर्वाईनं वागतायत. मास्क न लावण्याबाबत विविध कारणं पुढे केली जात आहेत. धुळे शहरातील बोगस लसीकरणाची महापालिका प्रशासनानं गंभीर दखल घेतलेली आहे. बोगस लसीकरण प्रकरणी महानगरपालिकेनं चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तर मालेगाव शहरात आढळून आलेल्या लसीकरण प्रमाणपत्राबाबत मनपा प्रशासनानं मालेगाव महानगरपालिकेकडे सविस्तर माहिती मागवली आहे.
बुलढाण्यात एकाच दिवशी 3 धक्कादायक घटना घडलेल्या आहेत। मोताळा तालुक्यातील जनुना इथे 18 वर्षीय मुलाला विहिरीत बुडून मृत्यू झालाय, तर वैभव मानकर असं या मुलाचं नाव आहे। दरम्यान त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जाणारे त्याचे आजोबा गोपाल भोजने यांना दुचाकीनं जोरदार धडक दिली असून त्यात त्यांचाही मृत्यू झाला। तर पतीच्या निधनाची बातमी ऐकताच त्यांची पत्नी विमल यांनी देखील प्राण सोडले। या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे। नागपूरच्या काटोल तालुक्यात बोलेरो कारचा भीषण अपघात झाला। भरधाव वेगात असलेली ही कार इसापूर शिवारात एका झाडावर आदळली। यात 4 महिला मजुरांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झालेत। या जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। काटोल तालुक्यातील अंबाडा गावातील 10 मजूर सावनेर मार्गे काटोलला परत येत होते, त्यावेळी हा अपघात झाला। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या आश्रमशाळेत 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। इथल्या शिंदे दिगर निवासी आश्रमशाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अनिता भोये असं या विद्यार्थिनीचं नाव असून तिने गळफास घेत आत्महत्या केली आहे। आश्रमशाळेमध्ये मन न रमल्यानं तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। पुण्यातल्या सहकार नगर परिसरात एका मुलानं त्याच्या 76 वर्षाच्या आईची हत्या केली आहे। आईला औषधांचा ओव्हरडोस देत त्यानं तिची हत्या केली। गणेश फरताडे असं या आरोपीचं नाव असून त्यानं स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केली। या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे। मालेगावात घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। घरांचं कुलूप तोडून चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी जेरबंद केलेलं आहे। वाल्मिक पाटील असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून सोनं, चांदी, हिरे असं 17 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात असून या चौकशीमधून नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। सांगलीतल्या विटा इथे एका संशयिताला बेदम मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी सांगलीचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडली, सांगलीचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह 5 जणांवर विटा न्यायालयात पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं। त्यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी सांगली न्यायालयात सुनावणी होणार आहे। 2004 मध्ये विजय पाटील यांना एका दरोड्याच्या प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यावेळी त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बेदम मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांविरुद्ध फिर्याद दाखल झाल्यानं सीआयडी मार्फत याचा तपास करण्यात येतोय। सतत होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून एका 20 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना मालेगावात घडली आहे। विष घेऊन तिनं आपलं जीवन संपवलं। मालेगावाच्या जाफरनगर भागात ही धक्कादायक घटना घडली। आशिया कासिम असं या तरुणीचं नाव आहे। पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केलाय। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोथळा शिवारात ऊसाच्या शेतीला आग लागून मोठ्या प्रमाणात ऊसाचं नुकसान झालंय। पैनगंगा नदीकाठच्या या संपूर्ण शिवारात ऊसाचं पीक आहे। आज दुपारी अचानकपणे ही आग लागली। त्यात शिवारातील 25 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या ऊसाला फटका बसलाय। हदगाव आणि उमरखेड येथील अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली। या आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बीडच्या माजल गावात भर बाजारात 2 बैलांमध्ये जुंपली होती। तब्बल अर्धा-पाऊण तास दोघांमध्ये सुरू असलेल्या झुंजीचा थरार कॅमेरामध्ये कैद झालाय। मात्र यामुळे रस्त्यावरील नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता। या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते। महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या सरपंच महिलेचा खून प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। या गुंतागुंतीच्या प्रकरणात डॉग स्क्वॉडमधील ऑस्कर श्वानानं मोठी मदत केली। आरोपीनं महिलेच्या डोक्यात मारण्यासाठी घेतलेल्या लाकडाचा वास ऑस्कर यास दिला आणि त्यानंतर ऑस्कर यानं वासाच्या मागोवा घेत आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचवलं। त्यामुळे हत्येतील मुख्य आरोपीला पकडण्यात महाड पोलिसांना यश आलंय। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक हा 24 तासांचा असून तो सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत असणार आहे। ठाणे दिवा मार्गावरील 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम पूर्ण करण्यासाठी जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय, तर हार्बर मार्गावर देखील दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक करण्यात आलाय। मध्य रेल्वेनं प्रवासी मिळत नसल्यानं ठाणे ते वाशी पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याऐवजी पश्चिम रेल्वेवरील प्रवासी मिळवण्यासाठी उद्यापासून हार्बर मार्गावर एसी लोकल चालवण्यात येणार आहे। हार्बरवरील सीएसएमटी ते गोरेगाव, पनवेल, वाशी, वांद्रे अशा स्थानकादरम्यान एसी लोकल चालवण्यात येतील। या फेऱ्या रविवारी तसंच सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नसतील। सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा द राइज हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून
चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतोय। हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झालाय। या चित्रपटानं जगभरात जवळपास 300 कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केलेला आहे। भारतात चित्रपटानं 200 कोटींची कमाई केली आहे। देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा फटका सिनेसृष्टीला बसलेला आहे। एस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं असून निर्मात्यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे। मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। RRRचं प्रदर्शन आतापर्यंत दोनदा पुढे ढकलण्यात आलंय। आर्या 2 या वेब सिरीजमुळे सुष्मिता सेन चर्चेत आली। या वेब सिरीजमधील तिच्या भूमिकेचं कौतुक होतंय। सुष्मिताच्या कामाची चर्चा होत असतानाच तिचं आणि रोहमन शॉल यांच्यातील नातं संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली। रोहमन सुष्मिताच्या घरी तिच्या मुलींसोबत राहत होता, मात्र तो तिच्या घरातून बाहेर पडत मित्राकडे राहायला गेल्यानं सुष्मितासोबतचं त्याचं रिलेशन संपुष्टात आल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं। ही बातमी खरी असल्याचं कळल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। शाहिद कपूर आणि मृणाल कपूर यांचा जर्सी सिनेमा 31 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार होता। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलेलं आहे। सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत योग्य असल्याचं आता समोर आलंय, कारण आता या सिनेमातील अभिनेत्री मृणाल ठाकूरला देखील कोरोनाची लागण झाली आहे। मी सध्या OTT साठीच काम करतोय। मला एवढंच म्हणायचं होतं की सध्या OTT वर खूप गर्दी झाली आहे। खूप जण वेब सिरीज करतायत आणि मला त्या गर्दीमध्ये सहभागी व्हायचं नाहीये। सेक्रेट गेम्स ही सिरीज उत्तम झाली, पण आता जोवर त्याच्यापेक्षा जास्त दर्जेदार आशय येत नाही तोपर्यंत मी वेब सिरीज करणार नाही, अशी प्रतिक्रिया नुकतीच नवाजुद्दीन सिद्दीकी यानं OTT प्लॅटफॉर्मबद्दल व्यक्त केली आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र न्यूज 18 लोकमतकडून एक आवाहन, कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये, त्यामुळे मास्क वापरा, तसंच सॅनिटायझरचा वापर करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।